नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या शुभकामना। बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपवर मेसेज आले की गुरुजी यंदा लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं, तर त्याबाबत तुम्हाला माहिती देण्याकरता, शास्त्र काय नेमके आहे त्याबाबत माहिती देण्याकरता हा व्हिडिओ तयार करत आहे। तरी हा व्हिडिओ सर्व मित्रांसोबत, सर्व सहकाऱ्यांसोबत आपण जरूर शेअर करावा। यंदा म्हणजे शके 1947मध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी दुपारनंतर 3:45 चतुर्दशी समाप्त होत असून त्यानंतर अमावास्या सुरू होत आहे। म्हणजेच दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी संध्याकाळी अमावास्या 5:55 संपणार आहे। 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावास्या असून दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावास्या असलेल्या दिवशी धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथांमधील वचनांचा विचार करून 21 ऑक्टोबर रोजीच मंगळवारी लक्ष्मीपूजन करावे असं शास्त्र सांगते। ज्या दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसरे दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक अमावास्या व्याप्ती असल्यामुळे अमावास्येपेक्षा प्रतिपदा तिथी वृद्धी असल्याने लक्ष्मीपूजन दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्याच दिवशी करणं हे शास्त्रसंमत आहे। वरील नियमाचा विचार करता 21 ऑक्टोबर रोजी अमावास्या संध्याकाळी 5:55 असून 3 प्रहरापेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती ही 22 तारखेला रात्री 8:11 म्हणजे प्रतिपदेची वृद्धी देखील झालेली आहे। म्हणून धर्मसिंधूमधील वरील वचनानुसार 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन बऱ्याचशा पंचांगात व कॅलेंडरमध्ये दिलेले आहे। तसेच अमावास्या आणि प्रतिपदा ह्यांची जोडी असल्याने युग्मास म्हणजे जोडीला महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्रवचन असल्याने 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटाच्या कालावधीत तुम्ही लक्ष्मीपूजन करणं हे योग्य व शास्त्रसंमत आहे। तसेच 21 ऑक्टोबर रोजी काही प्रदेशात संध्याकाळी 5:55 पूर्वी सूर्यास्त होत असल्याने त्या गावी गेल्या वर्षी शके 1946 प्रमाणेच दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजीच मंगळवारी लक्ष्मीपूजन असणार आहे। याप्रमाणे भारतातील 100पेक्षा अधिक पंचांगांमध्ये आणि कॅलेंडर्समध्ये 21 ऑक्टोबर 2025 रोजीच मंगळवारीच लक्ष्मीपूजन दिलेले आहे। गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियाचा वापर करून काही जण ऐन सणाच्या वेळी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। लक्ष्मीपूजनाचे बाबतीत देखील गणित पद्धतीमधील फरकामुळे 21 ऑक्टोबरऐवजी अन्य दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले असण्याची शक्यता आहे। तरी अशा कुठल्याही मेसेजमुळे किंवा कुठल्याही अफवांमुळे संभ्रमित न होता परंपरेप्रमाणे आपण ज्या पंचांगाचा कॅलेंडरचा वापर करतात त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन करावे ही नम्र विनंती। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।